रामकृष्ण हरी. एकादशी आहे म्हणून फक्त काय साबुदाण्याची खिचडी खायची का? मुळीच नाही. तर आज आपण आलो आहोत आपल्या ठाण्यात, जेथे उपवास सुद्धा एकदम रॉयल साजरा होतो. चला तर मग शोधूया ठाण्यातले बेस्ट उपवासाचे स्पॉट. आपला पहिला स्पॉट आहे गोखले उपहारगृह. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच 1935 पासून जपलेली तीच अस्सल महाराष्ट्रीयन चव. तर इकडे आम्ही ऑर्डर केली उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी आणि उपवासाचे कटलेट. ही मिसळ एकदम परफेक्ट आहे. मध्यम तिखट आणि किंचितशी गोडसर चव. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही मिसळ ताव मारून खाऊ शकतात. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून चविष्ट असे हे कटलेट. तुम्ही साधी कचोरी तर नेहमीच खाता, पण खोबऱ्याची चटपटीत सारण भरलेली ही उपवासाची कचोरी खाल्ली ना, तर दर उपवासाला तुम्ही ठाण्यात धाव घ्याल. याचा पहिलाच बाईट तुम्हाला या चवीच्या प्रेमात पाडेल. खोबऱ्याचं किंचित गोड आणि तिखट असं मस्त सारण. एकाच बाईटमध्ये गोड आणि तिखट चवीचं अप्रतिम जुगलबंदी अनुभवता येते. मिसळ प्रेमींसाठी उपवासाचा दिवस म्हणजे पर्वणी. ही उपवासाची मिसळ दिसायला जेवढी सुंदर आहे, चवीला तितकीच लज्जतदार आहे. गरमागरम कचोरी आणि कटलेट सोबत चटणी आणि आतल्या ओल्या खोबऱ्याची ती किंचित गोड तिखट चव, अहो उपवास नसतानाही खावीशी वाटेल अशी ही डिश आहे. आता वळूयात अशा ठिकाणी जेथे मिळतो अस्सल पारंपरिक आणि घरगुती चवीचा स्पर्श, म्हणजेच मेदकूट. आणि हो, खास आषाढी एकादशी निमित्त म्हणजेच 25 जुलैला मेदकूट घेऊन येत आहे त्यांची स्पेशल उपवासाची थाळी. जर तुम्हाला एकाच थाळीत उपवासाची खरी मेजवानी अनुभवायची असेल तर ही थाळी ट्राय करायलाच हवी. इथला ॲम्बियन्स मस्त, घरगुती आणि कमाल आहे. गोखले उपहारगृहात आमचं पोट बऱ्यापैकी भरलं होतं, म्हणून मेदकूटमध्ये आम्ही फक्त ही राजगिरा पुरी ऑर्डर केली. पण खरं सांगू, एकच डिश खाल्ली तरी तिची चव थेट मनाला भिडली. गरमागरम टम्म फुगलेली आणि मऊशार राजगिऱ्याची पुरी, या उपवासाच्या पुरीची चव काही वेगळीच लागते. साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर राजगिऱ्याची ही मऊशार पुरी आणि सोबतची चटणी उपवासाचा मूड एकदम फ्रेश करून टाकेल. की पोटभर खवय्येगिरी झाली होती की पोटात अजिबात जागा नव्हती, पण तरीही मेदकूटमध्ये येऊन ही एकच डिश ट्राय केली आणि विश्वास ठेवा, आमचा हा निर्णय एकदम परफेक्ट ठरला. तर मग या आषाढी एकादशीला तुमचा उपवास स्पेशल करण्यासाठी या डिशेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या खवय्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.